सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद. मी श्री बी ए शिंदे. सब्जेक्ट इतिहास, स्टँडर्ड 6, लेक्चर 13. टॉपिक नेम मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये. घटक गुप्त राजघराणे, वर्धन राजघराणे, ईशान्य भारतातील राजसत्ता. पाठाचे नाव मौर्य साम्राज्यानंतरची राज्य. गुप्त राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त राजघराण्याची राजसत्ता उदयाला आली. साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. गुप्त घराण्याच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त असे होते. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील उल्लेखनीय राजे होय. तर मौर्य साम्राज्यानंतर विविध राजसत्ता भारतात उदयाला आल्या, त्यापैकीचे गुप्त राजघराणे हे देखील एक महत्त्वाचे राजघराणे आहे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतामध्ये गुप्त घराण्याचा उदय झाला होता. या घराण्याने तब्बल 3 शतके म्हणजेच 300 वर्ष राजसत्ता कायम ठेवली आणि या राजसत्तेचा संस्थापक होता श्रीगुप्त आणि त्या पुढे समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील एक उल्लेखनीय राजे आहेत, ज्यांनी आपलं राज्य वाढवण्याचा खूप मोठा प्रयत्न केला. त्यापैकी आता आपण समुद्रगुप्त या राजाबद्दलची माहिती पाहूया. पहिला चंद्रगुप्त हा या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली. त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव करून हा विस्तार आणखी वाढवला. आणि हे जे गुप्त राजघराणं होतं, या गुप्त राजघराण्याच्या साम्राज्याचा विस्तार वाढवण्यामध्ये पहिला चंद्रगुप्त याने मोठा त्याचा वाटा होता. आणि त्याचा मुलगा समुद्रगुप्त याने चंद्रगुप्ताच्या साम्राज्याची आणखी वाढ करण्यासाठी आसपासच्या राजांचा पराभव केला आणि त्याने हे साम्राज्य आणखी वाढवलं. त्याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती. तामिळनाडूतील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्याने जिंकला होता. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र वाढला होता आणि हा समुद्रगुप्त हा एक कर्तबगार राजा होता. त्याची राजसत्ता खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारित झाली होती. फार पंजाबपर्यंत, तामिळनाडूतील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेश देखील त्याने काय केलेला होता, जिंकलेला होता. आणि एक असा कर्तबगार राजा म्हणून त्याचा दबदबा इतरत्र वाढलेला होता. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकेतील राजा यांनीही त्याच्याशी मैत्रीचे करार केले. आणि या समुद्रगुप्ताचा हा दबदबा पाहून, त्याचं वाढतं साम्राज्य पाहून त्या ठिकाणी जे श्रीलंकेचा राजा होता त्याने आणि इतर राजांनीही त्याच्याशी काय मैत्रीचे करार केले. आणि समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्यांनी मिळवलेले विजय यांचे वर्णन प्रयागच्या स्तंभलेखात दिसून येते, सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखला जातो. हा जो समुद्रगुप्त आहे त्याने जो पराक्रम केला, त्याने जो यश मिळवलं, त्याचे पुरावे किंवा त्याची माहिती आजही एका प्रयागच्या स्तंभालेखात सविस्तर दिलेली आहे. आणि या स्तंभालेखाला प्रयाग प्रशस्ती या नावाने देखील ओळखले जाते. प्रयाग प्रशस्ती म्हणून देखील ओळखले जाते. त्याला अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतात. आणखी त्याला दुसरं नाव अलाहाबाद प्रशस्ती असे देखील आहे. समुद्रगुप्त विणावादनात प्रवीण होता. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यातील एका प्रकारच्या नाण्यावर तो स्वतः विणा वाजवताना दिसत आहे. समुद्रगुप्ताने या ठिकाणी सोन्याची जी नाणी आहेत तर ती नाणी या ठिकाणी दिसत आहेत. त्यावर समुद्रगुप्त असे नाव लिहिलेले आहे. समुद्रगुप्ताने काही सोन्याची नाणी पाडली आणि तो विणा वाजवताना देखील नाणे त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर समुद्रगुप्त असे नाव लिहिलेले आहे. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले. त्याने माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले होते. दुसऱ्या समुद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा
होय, गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे मोठ्या प्रमाणावर वाढवले. माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून देखील त्याने घेतले आणि त्याचबरोबर त्याने त्याची मुलगी जी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला. अशा रीतीने दक्षिणेकडच्या बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले आणि दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ त्याने उभा केला. तो सुमारे 1,500 वर्षाहूनही अधिक जुना आहे, तरी तो गंजलेला नाही. एवढ्या वर्षाहून हा उभा असलेला जो लोहस्तंभ आहे तो अजून देखील गंजलेला नाही. 1,500 वर्षापासून तो उभा आहे. त्यामुळे भारतीयांची त्या काळात असलेली तंत्रज्ञानातील प्रगती ही त्यावरून लक्षात येते. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते आणि यावरून सिद्ध होतं की त्यावरती असलेला चंद्र नावाचा उल्लेख त्यावरून असं लक्षात येतं की हा स्तंभ दुसरा चंद्रगुप्त याच्या काळातील असावा. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात फाहियान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतात आला होता. त्याने त्याच्या भारतातील प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्यव्यवस्थेची माहिती त्याने मिळवलेली आहे. आता पुढील राजघराणं आहे वर्धन राजघराणं. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राजे उदयाला आली. आपण पाहतो की इतिहासामध्ये अनेक साम्राज्ये उदयास आली आणि त्यांच्या काही कालावधीपर्यंतच ही साम्राज्य विस्तारित जातात आणि त्यानंतर काही राजांच्या कारकिर्दीत त्या साम्राज्याचा प्रभाव कमी होत जातो. तसंच गुप्त साम्राज्य हे वाढत गेलं आणि नंतर त्याचा प्रभाव कमी होत गेला. त्याचं सामर्थ्य कमी होऊ लागलं आणि त्यानंतर त्याचं सामर्थ्य कमी होत असतानाच भारतात अनेक राज्ये उदयाला आली. वर्धन राजघराण्याचे राज्य त्यापैकीच एक होते. दिल्लीजवळील असणाऱ्या थानेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता. त्याने वर्धन घराण्याची स्थापना केली. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता. कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम तेथील राजा भास्करवर्मन याच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी दरबारात पाठवला होता. हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्याने त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली होती. त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली. राजाच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी वापरत असे आणि दर 5 वर्षांनी तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असे. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला आणि त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला. अशा पद्धतीनं हे साम्राज्य वाढत गेले आणि तो इतका प्रजाहितदक्ष होता की दर 5 वर्षांनी तो स्वतः कमावलेली सर्व संपत्ती ही प्रजेला दान करत असायचा. हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला आणि त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती मिळते. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके देखील लिहिली. यावरून तो कलेचा किती भोक्ता होता हे आपल्या लक्षात येतं. आणि त्याच्या काळात युआन शांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. तो भारतभर फिरला. नालंदा विद्यापीठात तो 2 वर्ष राहिला होता. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर देखील केले. कोणी? या युआन शांग या भिक्खूने. या ठिकाणी हे नालंदा विद्यापीठाचं या ठिकाणी चित्र आहे. नालंदा विद्यापीठ हे तत्कालीन खूप मोठ्या प्रमाणावर मोठं असलेलं विद्यापीठ होतं. ईशान्य भारतातील राजसत्ता. आता ईशान्य भारतामध्ये कोणत्या राजसत्ता होत्या आपण पाहूया. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले. पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूपाच्या राजांचे
अनेक कोरीव लेख उपलब्ध आहेत. महाभारत आणि रामायण या काव्यामध्ये देखील कामरूपचा उल्लेख प्राग्ज्योतिष या नावाने केलेला आहे. आता हे ईशान भारतातील एक खूप महत्त्वपूर्ण साम्राज्य आहे. महाभारत आणि रामायणामध्ये देखील त्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. प्राग्ज्योतिषपूर ही त्या राज्याची राजधानी होती. प्राग्ज्योतिषपूर म्हणजे आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी शहर. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रीन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख किर्हादिया म्हणजेच किरात लोकांचा प्रदेश असा केलेला आहे. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बांगलादेशचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशामध्ये झालेला होता. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआन शांग गेला होता. त्यावेळी भास्कर वर्मा हा तेथील एक राजा होता. या पाठात आपण मौर्य साम्राज्यानंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील विविध राजसत्तांचा परिचय करून घेतला. तसेच त्या सुमारास ईशान्य भारतात काय परिस्थिती होती ते देखील आपण पाहिले. आता पुढील पाठात आपण त्याच सुमारास दक्षिण भारतात असलेल्या राजसत्तांचा परिचय करून घेणार आहोत. अशा पद्धतीनं आपलं लेक्चर इथं संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर 14 टॉपिक नेम दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये.